एक खासदार म्हणून, एक मंत्री म्हणून आज नक्कीच मी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून शहराचा मला विकास करायचा आहे. शहरामध्ये मी विकास कामं आणू शकते, पण काही लोकांच्या माध्यमातून ते कामं थांबवण्यात आले आणि परत उलटा आमचा प्रचार इथे केला गेला की आम्ही काही केलं नाही. तर म्हणून मी यावेळेस निवडणुकीत समोरासमोर आलेली आहे आणि मी स्वतः जातीने लक्ष घालून मी जनतेमध्ये जाणार आहे आणि जनतेला विनंती करणार आहे की एवढे वर्ष मला आशीर्वाद देऊन तुम्ही खासदार बनवलं, पण माझ्यावर ह्या नगर परिषदसाठी परत एक वेळा विश्वास ठेवून ही एक हाती सत्ता जनतेने द्यावी. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष इथे निवडून आणा, भारतीय जनता पार्टीचे सदस्य इथे निवडून आणा की जेणेकरून मी इथे शहरासाठी विकासाचे कामं करू शकते. ज्या काही समस्या मला मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात इथे दिसत आहे, आज माझ्या मुलीवर पण बितलेली आहे. अशा अनेक मुली माझ्याकडे इथे आल्या की तिथे सुरक्षेचा प्रश्न आज खूप गंभीर आहे शहरामध्ये. आज 2 नंबरचे धंदे आपण इथे बघतो की आज मुख्य रस्त्यावर आपल्याला चालता येत नाही, एवढे तिथे दारूचे दुकानं आज सुरू झालेले आहे. छोटे छोटे मुलं आज व्यसनाधीन झालेले आहे, कुठे गुंडागिरी वाढलेली आहे. कुठे ना कुठे थांबवायची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा आहे. म्हणून मी या निवडणुकीमध्ये पूर्णपणे जनतेमध्ये जाऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पॅनल आणायचा मी इथे प्रयत्न करणार आहे.